जय श्रीराम माझ्या सर्व गोड ताईंनो आणि भावांनो. आज आहे 22 जानेवारी. अयोध्यामध्ये आपल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज होणार आहे. तर आज संपूर्ण भारतासाठी दिवाळीच आहे जणू काही. आज मी पारंपरिक पद्धतीने खीर बनवणार आहे. एवढं मोठं पर्व आज घडणार आहे भारतामध्ये, तर थोडं तरी गोडधोड आपण केलंच पाहिजे. आज दिवाळी असल्यासारखीच आहे प्रत्येकांना, प्रत्येक भारतीयांसाठी. तर मी पारंपरिक पद्धतीने खीर बनवणार आहे, अगदी साध्या पद्धतीनं. ह्या इथे मी 3 लिटर दूध घेतलं आहे आणि ह्या डब्यामध्ये अर्धा किलो साखर आहे. ह्याच्यानी 2 मापं मी टाकलं आहे, म्हणजे किलोभर साखर, 3 लिटर दूध आणि 15 इलायची, बदाम, काजू टाकून मी खीर बनवलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही टाकलेलं नाही. आणि बासमती तांदूळ जे आहे, वाटीभर तांदूळ मी 3 ते 4 तास भिजत ठेवलं होतं, ते वाटून टाकलं आहे, कारण घट्टसरपणा यावा म्हणून. तर अशा पद्धतीने मी खीर बनवलं आहे. 3 लिटर खीर फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी नाही आहे, तर माझ्या जाऊबाईंसाठी वगैरे मी त्यांनाही आज पाठवून देणार आहे, कारण तेही मला वरचेवर डबे वगैरे देत असतात काही बनवून. तर मी त्यांचे डबे आज परत करणार आहे. चला तर मग तुम्हीही माझ्यासोबत आज काहीतरी स्पेशल बनवून आपल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा जो आहे सेलिब्रेट करा. माझ्या देवाऱ्यावर जास्त काही देव वगैरे नाहीत ताईंनो, तर मी देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी म्हणते माझ्या देवाऱ्यावर. तर कोणकोणते देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे ह्याची आयडिया म्हणजे मला काही सुचेनासं झालं आहे. तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की मी कोणकोणत्या देवांची प्रतिष्ठापना केली पाहिजे माझ्या देवाऱ्यावर, आणि मला नक्की कमेंटमध्ये एकदा सुचवा ताईंनो. काय ग आता आंघोळ केली म्हणते मी, म्हणजे भाज्या जास्त करून हो बाबा. या इथे मी पटदिशीनं आता चपात्या लाटून घेणार आहे. मला काही सुचतच नव्हतं की मी काय बनवावं, तर फक्त चपाती आणि उसळची भाजी तितकंच बनवलं, कारण ऑलरेडी ते दूध खीर बनवण्यात माझे 2 ते 2.5 तास गेले आहे. तर मी विचार केला की जास्त आणि गोडधोड केलं आहे, म्हणजे खीर केलं आहे, तर चपातीबरोबर आपल्या इकडे खीर जेवतात ताईंनो. तर खीर चपाती असताना मग दुसऱ्या गोष्टी कशाला, म्हणून मी फक्त चपाती, खीर आणि उसळ इतकंच बनवलं. दैवाला नैवेद्य दाखवलं, आमच्या आहोंना ताट लावलं जेवणासाठी, आणि त्याच्यानंतर पटापट डबे भरून घेतले, आणि त्याच्यानंतर मी डबे पाठवून दिले आणि मीही जेवण केले. मराठीत त्याला बरकत आलंय काय म्हणते तो मला नाही.
ಕನ್ನಡದಾಗ ಹಾಡು ಯಾರು ಮಾಡ್ಲಿತ್ತಾರಪ್ಪ गटारा पिशवी गट्ट गट्ट चला पुढंच ठेवा की तरी पण पकडायला हिला कसं तू ಬಾಯ್ ಎಂತ ಬಿಸಿಲ ಕೂತಿದ್ದೋ ನೀನು ರಾಮತ ಎಂತ ಬಿಸಿಲ ಕೂತ ಬಿಸಿಲು ಭಾಳ ಇನ್ನು ದಗಿ ಭೀ ಭಾಳ ಅದ गणपती वेले कुंडस्तार बाय बाय गरम अग सोडाल खरं बिड ते पण चांगलंच आहे की ते पण चांगलंच आहे जवळ तर आहे जावं तिला धरायला लाव धरते थांबा दुसरं राहते आता पकडते गरम नाही आता आडपास रे आनागಲ್ಲ ಹೋಗತನ ರೀ ಒಯ್ಯದು ಅವಿ हा जा जा बाय बाय पिले